माहिती नसताना आणि दुसऱ्याचं बघून जर शेअर बाजारामध्ये केलेली गुंतवणूक असेल तर एका अर्थाने ती अंधारामध्ये कड्यावरून मारलेली उडीच मानावी लागेल। बरं, त्यातही तुम्हाला कोणी यासाठी उद्युक्त करत असेल तर तुम्ही भोळे भाबडे आणि दुसऱ्याकडनं समोरचा फसवणारा असं होऊ शकतं। हे दोघेही सारखेच दोषी असतात। मी बोलतेय मराठमोळा राकेश झुंझुनवाला म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या अवधूत साठेंबद्दल। त्यांच्या कंपनीवरती सेबी अर्थात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने प्रसिद्ध फायनान्शियल इन्फ्लुएन्सर असणाऱ्या अवधूत साठे यांच्या विरोधामध्ये मोठी कारवाई केली आहे। शेअर बाजार नियामक सेबीने साठेंवरती बाजारात बंदी घालून मोठ्या प्रमाणावरती रक्कम जप्त केली आहे। स्वप्नांचा हा भुलभुलैया आणि हजारो सामान्य ज्यांना भुलले गेले, ज्यांची फसवणूक झाली, ज्यांचा फायदा घेतला असं बोललं जातं, त्या घटनेला नेमके अँगल काय आहेत सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघा, झटपट पैसे कमवायचे आणि पटपट श्रीमंत व्हायचं असेल तर शेअर बाजाराला पर्याय नाही अशी एक चुकीची धारणा आहे। पण या धारणेचा उपयोग करून अनेक जण स्वतःचा फायदा साधतात आणि यामध्येच नाव पुढे आलंय अवधूत साठे यांचं। पहिल्यांदा बघूया कोण आहेत अवधूत साठे। अवधूत साठे यांचा प्रवास अगदी साध्या घरातनं, सामान्य घरातनं झालेला आहे। दादरमधल्या एका चाळीतून सुरुवात करणारे ते कोट्यावधी रुपयांचे साम्राज्य उभारणारे अशी त्यांची ओळख आहे। दुसरी ओळख म्हणजे अवधूत साठे यांची ISTA नावाची ट्रेडिंग अकादमी आहे। सोशल मीडियावरती प्रसिद्ध फायनान्स इन्फ्लुएन्सर म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे। लवकर श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना लोकांना शेअर मार्केट अधिक आकर्षित करतं। बहुतेक लोक लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी शेअर बाजार हा पर्याय निवडतात, पण अनेक जण त्यामध्ये अडकतात आणि तोटा सहन करावा लागतो। शेअर मार्केटचा खेळ आणि एकूणच सगळं गणित समजून घेणं फार महत्त्वाचं असतं आणि ते समजून घेण्यासाठी अनेक जण पैसे देऊन ते शिकतात सुद्धा। पण अशा वेळी जर असा एखादा माणूस भेटला की ज्याने तुम्हाला मार्गदर्शन दाखवण्याऐवजी फक्त स्वप्नच दाखवली तर काय होऊ शकतं याची ही सगळी कहाणी आहे। अवधूत साठे यांनी अनेकांना भुरळ पाडली, अनेक जणांना आकर्षित केलं, पण त्यानंतर जे काही घडलं ते अत्यंत धक्केदायक आहे। साठे म्हणायचे, शेअर बाजारात पैसा कमवणं हे रॉकेट सायन्स नाही, मी तुम्हाला शिकवतो। आणि त्यानंतर त्यांचा अक्षरशः द फायनान्स इन्फ्लुएन्सर अशा पद्धतीने उगम झाला। त्यांनी हजारोंना मार्गदर्शन केलं आणि मास्टर म्हणून खरं तर ते उदयास आले, पण याच माणसावरती शेवटी फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। अवधूत साठेंची सुरुवात कशी झाली ही सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग स्टोरी आहे। ते इंजिनियर होते, परदेशामध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत होते, सॉफ्टवेअरमध्ये काम करत होते। पण साठेंना या टिपिकल आयुष्यामध्ये जगायचं नव्हतं। मोठी स्वप्न, मोठ्या इच्छा त्यांना शेअर मार्केटकडे घेऊन गेला। त्यांनी काही काळ तिथे स्वतः काम केलं, म्हणण्यापेक्षा स्वतःचे पैसे तिथे इन्व्हेस्ट केले, व्यापार करण्याचा प्रयत्न केला, काही पैसे गमावले आणि मोठ्या प्रमाणावरती तोटा पण झाला। पण त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ट्रेडिंग करण्यापेक्षा ट्रेडिंग शिकायला जास्त वाव आहे किंवा लोकांना जास्त इंटरेस्ट आहे। आणि मग याच आयडियाच्या मागे त्यांनी भारतीयांना हवा असलेला झटपट पैसा आपण दाखवला तर आपला फायदा होऊ शकतो हे ओळखून घेतलं। त्यांनी काय केलं तर त्यांनी परदेशातल्या आपल्या पहिल्या नोकरीला लाथ मारली आणि सुरुवात झाली अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी अर्थात ॲस्टाची। अर्थात हे सगळं सोपं नव्हतं, कारण स्वप्न दाखवणं आणि विकणं ही कला आपल्याला जमू शकते याचा आत्मविश्वास त्यांना सुद्धा यायला वेळ लागला। पण हळूहळू त्याचा फायदा लक्षात यायला लागला। श्रीमंत व्हायला श्रीमंत फी। ॲस्टा कंपनी ना लोकांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शन करत होती, पण त्यासाठीची फी सुद्धा दणदणीत असायची। सामान्य माणसाला काही वेळा ती भरणंही कठीण जायचं। प्रीमियम क्वालिटी दाखवायची असेल तर सगळंच प्रीमियम हवं अशी त्यांची फुल स्ट्रॅटेजी होती। मग त्यांनी काय केलं तर प्रशिक्षणासाठी ते एक भव्य दिव्य कार्यक्रम ऑर्गनाईज करायचे, म्हणजे मोठे AC हॉल, भारी जेवणं, त्यानंतर स्टेजवरती नाच गाणं, उत्साहामध्ये भाषणं करून लोकांना त्यांनी व्यवस्थित पद्धतीने आकर्षित केलं। तशा पद्धतीचा प्रोग्राम डिझाईन केला। साठे स्वतः लाईव्ह ट्रेडिंग दाखवायचे, मोठ्याने नफ्याची घोषणा करायचे। बाजार हाच देव आहे आणि शिस्तबद्ध ट्रेडिंग ही यशाची गुरुकिल्ली असल्याचा त्यांचा दावा होता। पण साठेंच्या शोचा उद्देश हा फक्त शिकवणं नव्हतं, तर महागडे कोर्सेस विकणं आणि लोकांना 2 किंवा 3 दिवसाच्या कोर्समध्ये खरं तर व्यापारी बनवण्याचा हा सगळा प्रयत्न होता आणि ते पटवून देण्याचा सगळा प्रयत्न करायचे। अर्थात लाखो लोक या मार्केटिंगच्या या युक्तीला, भुलभुलैयाला बळी पडले आणि अनेक बेरोजगार तरुण असू द्या, निवृत्त लोक असू द्या किंवा पैसे साठवणाऱ्या गृहिणी असू द्या, त्यांनी आपलं एक प्रकारे भविष्य साठे मास्तरांच्या हाती दिलं। आता सेबीला नेमकं काय सापडलं तर आता हे जे बाजार नियामक मंडळ जे आहे, सेबी जे आहे, त्यांच्याकडे तपास सुरू झाला आणि त्यांना लक्षात आलं की अनेक धक्कादायक गोष्टी या सगळ्यामध्ये आहेत।
म्हणजे साठे शिक्षण देत असल्याचा दावा करायचे. त्यांचं असं म्हणणं होतं की मी लोकांना फक्त ज्ञान देतो, शिकवतो, पण प्रत्यक्षामध्ये ते थेट गुंतवणुकीचा सल्ला देत असल्याचं समोर आलं. संशोधन करत होते किंवा ते इथे पैसे गुंतवा, इथे हे होऊ शकतं असं थेट सांगत होते. या सगळ्याला खरं तर आपल्याकडे पूर्णपणे बंदी आहे, बेकायदेशीर आहे. म्हणजे ते जिथे शिकवायचे तर त्या काळामध्ये लाईव्ह मार्केटिंगमध्ये स्टॉक खरेदी किंवा विक्री करण्याबाबतच्या टिप्स सुद्धा द्यायचे. त्यामध्ये टार्गेट किंवा स्टॉप लॉस स्ट्रॅटेजीचा सुद्धा समावेश त्यांनी केला आणि सेबीच्या नोंदणीशिवाय ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यांच्या मार्केटिंगमध्ये त्यांनी फक्त निवडक यशस्वी व्यवहार आणि मोठा नफा दाखवला, पण प्रत्यक्षामध्ये अनेक लहान गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सुद्धा सहन करावं लागत असल्याचं सेबीने स्पष्ट केलं होतं. आणि 90% लहान गुंतवणूकदार जे आहेत, जे बाजारामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात, ते अनेकदा गमावतात सुद्धा. पण साठेने प्रत्यक्षात लोकांना हे दाखवलंच नाही. त्यांचं एवढंच दाखवणं होतं की कशा पद्धतीने भरपूर नफा मिळतो किंवा शेअर मार्केट कसं फायदेशीर आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करा. पण साठेंची ही पद्धत इतकी भारी होती, इतकी परिणामकारक होती की अनेक लोकांनी कर्ज काढली किंवा दागिने गहाण ठेवून त्याच्या कोर्सेसची फी भरली होती. वर ॲस्टाने कोर्सेसच्या फीच्या नावाखाली जवळपास 3,37,000 पेक्षा जास्त लोकांकडनं 601 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली. बेकायदेशीर सल्लागार सेवांद्वारे हे पैसे एक प्रकारचे लुबाडले असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. बरं, या पुराव्यानंतर सेबीने अवधूत साठे यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई केली. साठे ट्रेडिंग अकॅडमीचे आता या बाबतीत निवेदन सुद्धा आलेले आहे. ते त्याच्यामध्ये काय म्हणतात की सेबीने त्यांच्या कामाचं स्वरूप समजून घेण्यात चूक केलेली आहे. अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी पूर्णपणे एक शैक्षणिक व्यासपीठ आहे. संस्था कोणत्याही प्रकारे गुंतवणूक सल्ला किंवा वैयक्तिक मार्गदर्शन किंवा क्लायंट निधीचं व्यवस्थापन यासारख्या सेवा देत नाही. आम्ही योग्य कायदेशीर मार्गाने सेबीच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार आहोत असं सुद्धा आता त्यांच्या कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय होतं, त्या 601 कोटी रुपयांचं काय होतं आणि बाजारामध्ये ज्या पद्धतीने शेअर बाजार शिकवणाऱ्या कंपन्या आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती लोक भुलतायत, तिथे पैसे घालवतायत, ते शिकायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या हाती खरंच काही येतं का, हा सगळाच मुद्दा आता चर्चेमध्ये आलेला आहे. अवधूत साठे हे नाव जरी मराठी असलं तरी इतर सुद्धा अनेक कंपन्या आहेत, अनेकांना तसे अनुभव आलेले आहेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.